आज आमचे प्रदेशाचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्माजी, आमचे सर्व आमदार आणि आमच्या या लोकसभेमधले बारामती लोकसभेमधले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे, आज सर्वांनी निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारजी यांच्या मागे पूर्ण पाठबळ उभं करायचं। आमच्या मागच्या 2019 मध्ये ज्या कांचनताई कुल उमेदवार होत्या त्यांनी 5,31,000 मतं घेतले होते। ही संपूर्ण मतं जी आम्ही घरोघरी जाऊन कमळ चिन्हाला मिळवली होती, ही सर्व मतं आमचे व्यासपीठावरचे नेते, आमचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींच्या नावाचं स्टिकर घरोघरी लावून, मतदान कार्ड मतदानाचं निमंत्रण घरोघरी पोहोचवून 5,31,000 मताचं पाठबळ आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या मागे उभं करण्याचा निर्णय पूर्ण क्षमतेने आज भारतीय जनता पार्टीने घेतला आहे। आणि मला विश्वास आहे की सुनेत्राताई पवार 51% मताने जिंकतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमच्या सुनेत्राताई पवार या त्या ठिकाणी पूर्ण पाठबळ देऊन उभ्या राहतील, याकरता आमचा आज निर्णय झाला आहे। मुख्यमंत्र्यांची आज जनसंवाद मेळावा देखील सासवडमध्ये होतोय। काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बंड करून बंड आता शमलेला आहे असं ते म्हणतायत। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता त्यांची नाराजी पूर्णपणे दूर होईल असं वाटतंय का? शिवसेनेचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी करायचा आहे, पण महायुतीमध्ये हे ठरलं आहे की माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी आणि आमचे सर्व नेते, केंद्रीय नेतृत्व, आम्ही एकमताने एक दिलाने हा प्रचाराचा जो आम्ही सुरुवात केली आहे, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती प्रचंड भक्कमपणे काम करत आहे। कालही मोदीच्या सभेला महायुतीची 1 लक्ष जनतेची सभा झाली आणि ज्या पद्धतीने आम्ही योजना तयार केली आहे, नियोजन केलं आहे, भारतीय जनता पार्टी मात्र जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे तिथे प्रचंड ताकदीने आम्ही त्यांच्या मागे पाठबळ उभं करू, जिथे अजितदादाचे उमेदवार आहे तिथे त्यांच्या मागे उभे करू, जिथे आमचे उमेदवार आहे तिथे महायुती आम्हाला मदत करेल। आणि मी दाव्याने मागेही सांगितलं होतं की 45+ खासदार मोदीजींच्या पाठीशी त्या ठिकाणी पाठवण्याचा या महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे। हा त्या ठिकाणी आम्हाला घमंड नाही तर आत्मविश्वास लोकांवर आहे की मोदीजीच्या विकसित भारताला संकल्पाला लोक साथ देतील आणि बारामती तर प्रचंड मताने निवडून येईल। खालची जे जनता आहे या जनतेला मोदीजीला मत द्यायचं आहे, या जनतेला मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता मत द्यायचं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भक्कम महायुती या ठिकाणी काम करेल। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।